नमस्कार मित्रांनो, आजचा आपला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमधील पुढचा जो टॉपिक आहे तो आहे एक्सेसिव्ह डेलिगेशन. तर एक्सेसिव्ह डेलिगेशनमध्ये आपण मानणार होतो की ज्या पॉवर्स डेलिगेट केले जातात तर त्या ठरवण्याचा अधिकार हा पार्लमेंटकडे असतो किंवा त्या स्टॅच्यूट्समध्ये दिलेला असतो किंवा कॉन्स्टिट्यूशननुसार सांगितला गेला असतो. ह्या पॉवर डेलिगेट करताना काही पॉलिसीज, काही प्रिन्सिपल्स हे त्यांना फॉलो करावे लागतात, ज्यामध्ये की काही पॉवर्स ह्या डेलिगेट करू शकतात, काही पॉवर्स डेलिगेट करू शकत नाही. त्या ठराविक अधिकाऱ्यांनाच दिल्या जाऊ शकतात किंवा त्यांच्याकडून काढून घेतल्या जाऊ शकतात किंवा परिस्थितीनुसार त्यांना दिले जाऊ शकतात. किंवा हे डेलिगेशन करताना काही टर्म्स, कंडिशन्स, काही कॉन्टिजेंट पॉवर्स असतात. तर ह्या सर्व अशा पद्धतीच्या ज्या पॉवर्स आहेत तर त्या देताना त्या जास्त प्रमाणात दिल्या जाऊ नयेत किंवा मर्यादेमध्येच दिल्या जाव्यात, हे सर्व पॉलिसीमध्ये आपण पाहिलेलंच आहे. तर हे एक्सेसिव्ह डेलिगेशन म्हणजे नक्की काय आहे किंवा त्याचं नेचर आणि स्वरूप कशा पद्धतीचं आहे, तर हे आपण आज पाहणार आहोत. तर त्यामध्ये सर्वात सुरुवातीला म्हणजे की पार्लमेंटला मिळालेली लेजिस्लेटिव्ह पॉवर ही काही ओरिजिनल किंवा इनहेरेंट नसून ती कॉन्स्टिट्यूशनने डेलिगेट केलेली आहे. त्यामुळे पार्लमेंट ही पॉवर त्यांच्या मर्जीप्रमाणे किंवा त्यांच्या विलप्रमाणे ही वापरू शकत नाही. त्यांना त्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेल्या पॉलिसी किंवा प्रोव्हिजन्सनुसारच ही पॉवर वापरावी लागते. हां, फक्त एवढंच आहे की त्यांना म्हणजे सर्वात जास्त पॉवर ह्या पार्लमेंटकडे दिलेल्या आहेत की त्यानुसार ते नवीन ॲक्ट तयार करू शकतात, आहे त्या ॲक्टमध्ये बदल करू शकतात, आहे तो ॲक्ट रद्द करू शकतात, एखादा नवीन कायदा ते ॲडॉप्ट करू शकतात. आणि ह्या सर्व गोष्टी करण्याचे काही ठराविक अधिकार्स हे पुढे डेलिगेट करू शकतात किंवा ते काढूनही घेऊ शकतात किंवा त्यांच्या पुरते ते मर्यादित ठेवू शकतात. तर हे आपण एक्सेसिव्ह डेलिगेशनमध्ये पाहतो. तर आता हे एक्सेसिव्ह डेलिगेशन ठरवताना काही पॅरामीटर्स किंवा काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ॲब्डिक्शन. ॲब्डिक्शन म्हणजे काय की अबॅन्डनमेंट ऑफ सॉव्हरेंटी. म्हणजे जेव्हा लेजिस्लेचर त्यांची प्रायमरी फंक्शन्स पुढे एक्झिक्युटिव्ह किंवा आउटसाइडर एजन्सीजला देत नाही, तर याचा अर्थ ते त्या पॅरामीटर्समध्येच आहेत आणि याला ॲब्डिक्शन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर असे म्हणतात. हे ॲब्डिक्शन पार्शियल किंवा टोटलही असू शकतं. म्हणजे काय काय ॲब्डिक्शन केलं जाऊ शकतं, म्हणजे त्यांना प्रतिबंध कुठे कुठे घातले जाऊ शकतात, पूर्ण त्यांना पॉवर द्यायची आहे का, हाफ पॉवर द्यायची का द्यायचीच नाही आहे, हे सर्व जे ठरवण्यात येतं हे सर्व पार्लमेंटला कॉन्स्टिट्यूशनने दिलेल्या पॉलिसीवर ठरत असतं आणि त्याला आपण ॲब्डिक्शन ऑफ सॉव्हरेंटी असं म्हणतो. आणि याचे हे ठरवतानाही त्याचे काही नॉर्म्स आणि रूल्सही असू शकत नाही. एकदा पॉलिसीमध्ये ठरवलं आहे, दॅट्स इट. नंतर आपण पाहतो की प्रिन्सिपल्स. तर ह्या एक्सेसिव्ह डेलिगेशनचे जे प्रिन्सिपल्स आहेत त्यामध्ये एक्सेसिव्ह डेलिगेशन आहे की नाही हे खालील काही ठराविक मुद्द्यांवर आपण पाहू शकतो. त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे इसेन्शियल लेजिस्लेटिव्ह जे फंक्शन्स असतात, म्हणजे जे कायदा तयार करण्याचे ज्या महत्त्वाचे जे इसेन्शियल फंक्शन्स आहेत ते मात्र कधीही डेलिगेट केले जात नाही. ते फक्त पॉवर जी आहे ती पार्लमेंटकडेच राहते. म्हणजे एखादा नवीन स्टॅच्यूट आणायचा आहे किंवा नवीन स्टॅच्यूट तयार करायचा, हा नवीन स्टॅच्यूट तयार करण्याचे अधिकार हे फक्त पार्लमेंटकडे असू शकतात, ते कोणालाही देऊ शकत नाही. त्यामुळे काही इसेन्शियल फंक्शन्स असतात जे कॉन्स्टिट्यूशनने फक्त पार्लमेंटकडे दिलेले, त्या कधीच कोणाला डेलिगेट केले जाऊ शकत नाही. त्यानंतर सेकंड मुद्दा जो त्याच्यामध्ये आहे की सध्याच्या कॉम्प्लेक्स सिच्युएशनमध्ये लेजिस्लेचरला बऱ्याचदा हे पॉसिबल होत नाही की ते त्यांच्या पॉवरनुसार त्यांच्या पॉवर जे आहेत ते डेलिगेट करू शकत नाही. म्हणून लेजिस्लेटिव्ह पॉलिसीला धरून काही पॉवर्स या डेलिगेट कराव्याच लागतात. म्हणजे जरीच त्यांना पॉलिसीमध्ये सांगितले की या पॉवर तुम्ही डेलिगेट करू शकत नाही, परंतु त्या सबऑर्डिनेट्सकडे किंवा त्या इतर अधिकाऱ्यांकडे त्यांना सांगून ते ड्राफ्ट वाईज ते तयार करून घेऊ शकतात आणि फायनल जे आहे ते सँक्शनिंग हे पार्लमेंट करू शकते. अशा पद्धतीने त्या काही पॉवर्स डेलिगेट केले जाऊ शकतात. नंतर त्याचा पुढचा जो मुद्दा आहे ते की जर एक्झिक्युटिव्सवर जर अशा पॉवर्स ज्या परमिसिबल किंवा लॉफुल आहे ह्या जर दिल्या तर ह्या कारणांमुळे एक्सेसिव्ह डेलिगेशन ठरवता येणार नाही की ह्या पॉवर लेजिस्लेटिव्ह देखील करू शकले असते. म्हणजे बरंच असं होतं की ज्या पॉवर पार्लमेंटकडे आहेत आणि पार्लमेंट ते करू शकतं, बरोबर. मग ज्या गोष्टी पार्लमेंट करू शकतं म्हणजे त्याच्या वेळेनुसार असेल किंवा इतर गोष्टीनुसार असेल तर त्या पुन्हा डेलिगेट करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, थोडा डिले होऊ शकतो, परंतु जस्ट की चला ठीक आहे आपण म्हणतो ना की बा कामाचं जरा थोडंसं व्याप कमी व्हावा म्हणून जर दिलं असतील किंवा काही वैयक्तिक कारणं असतील किंवा इतर कुठल्याही कारणाच्या दृष्टिकोनातून जर तसं दिलं असेल तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे एक्सेसिव्ह डेलिगेशनमध्ये की तुम्हाला जी पॉवर दिली ना ती पॉवर योग्य त्यावेळी वापरा आणि तुम्हाला दिली असेल तर तुम्हीच सुरुवातीला वापरा, अननेसरी डेलिगेशन करण्याची गरज नाही, हे त्यामध्ये सांगितलेले आहे.
आता हे ठरत असताना एक्सेसिव्ह डेलिगेशन चेक करत असताना आपल्याला त्याची एक टेस्ट देखील आपल्याला करता येते. टेस्ट म्हणजे काय की याद्वारे पाहिले जाऊ शकते की ही पॉवर एक्सेसिव्ह डेलिगेशन आहे की नाही. त्याच्यामध्ये एक असं आहे की इसेन्शियल लेजिस्लेटिव्ह पॉवर डेलिगेट केले आहेत की नाही हे पाहिलं जातं आणि डेलिगेटेड लेजिस्लेटिव्ह पॉलिसीला धरून आहेत की नाही हे देखील पाहिलं असेल. आणि नसेल तर त्यास एक्सेसिव्ह डेलिगेशन म्हणता येणार नाही. म्हणजे काय की जी परमिसिबल लिमिट पार्लमेंटला दिलेली आहे त्या लिमिटच्या आतमध्येच त्यांनी पॉवर दिली का हे आपण टेस्ट करून पाहू शकतो. आणि ती आवश्यक होती का किंवा ती पॉवर देण्याची त्यांना गरज होती का हे पाहिलं जातं. जर गरज नसेल आणि तरी देखील पॉवर दिली असेल तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे एक्सेसिव्ह डेलिगेशन यासाठीच दिलं असतं की त्याची आवश्यकता किती आहे आणि खरंच ती देणं गरजेचं होतं का हे सर्व पाहिलं जातं. नंतर पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ कोर्ट्स म्हणजे काय कॉन्स्टिट्यूशनने लेजिस्लेटिव्हला ही पॉवर ही त्यांच्याकडे दिली आहे. ते लोकांचे प्रतिनिधी आहेत जेणेकरून हे लेजिस्लेटिव्ह किंवा स्टॅच्यूट्स फक्त लोकांनी त्यांच्या प्रतिनिधींकडूनच केलेले असून त्यांच्या लोकांसाठीच केले आहे. म्हणजे काय की जेव्हा आपण इलेक्शन पाहतो इलेक्शनमध्ये लोकांचाच एखादा प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये पाठवलेला असतो आणि तो प्रतिनिधी जेव्हा कायदा तयार करतो तर तो सरकार नसून तो ह्या लोकांचाच प्रतिनिधी आहेत. ह्या दृष्टिकोनातूनच ती पॉवर वापरली जाते. म्हणजे लोकांना असं वाटतं की ते जे कायदे तयार केलेत हे आपणच तयार केलेले आहेत. आपलाच तो प्रतिनिधी आहे आपणच निवडून दिलेले प्रतिनिधी आहे आणि लोकांसाठीच बनवलेले ते कायदे आहेत असं ते मानलं जातं. जर हे प्रतिनिधी आजच्या कॉम्प्लेक्स सोसायटीनुसार आणि लेजिस्लेटिव्ह पॉलिसीनुसार मध्ये राहून जर त्यातील काही नॉन इसेन्शियल फंक्शन्स जर डेलिगेट करत असतील तर त्यामध्ये ज्युडिशरी इंटरफेअर करत नाही. म्हणजे ज्या गोष्टी इसेन्शियल नाही आहेत ह्या डेलिगेट केल्या तरी तसा काही फरक पडणार नाही. तर ह्या जर केल्या तर त्याला काही ज्युडिशरी इंटरफेअर करणार नाही की तुम्ही या काच दिल्या म्हणून. हां पण इसेन्शियल जर दिल्या असतील तर हमखास ज्युडिशरी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकते की तुम्ही गरज नसताना तुमच्या पॉवरचा मिसयूज केलेला आहे आणि तुम्ही त्या पॉवर डेलिगेट केलेला आहे. आता परिस्थितीनुसार यामध्ये डेलिगेशनमध्ये बदल करावा लागतो. त्यामध्ये बऱ्याचदा अशी परिस्थिती येते की ठीक आहे इसेन्शियल आहेत परंतु ती परिस्थिती आता अशी आली की ती पॉवर त्यांना डेलिगेट करणं खूप गरजेचं आहे. अशा वेळी इमर्जन्सीमध्ये देखील काही निर्णय घेऊन ती पॉवर डेलिगेट केली जाऊ शकते. म्हणजे काय की माहिती आहे की हे एक्सेसिव्ह आहे किंवा ही अति पॉवर आपण देतोय परंतु ती परिस्थिती जशी आहे त्यानुसार ती दिली जाऊ शकते. आता आपण याच्यामध्ये दोन गोष्टी पाहू शकतात की आपण जे नेहमी पाहतोय की इसेन्शियल फंक्शन्स आणि नॉन इसेन्शियल फंक्शन्स. तर त्याच्यामध्ये आपण असं आहे की इम्परमिसिबल डेलिगेशन म्हणजे काय की ह्याच्यामध्ये की कधीही कुठल्याही परिस्थितीत पॉवर ही डेलिगेट केली जाऊ शकत नाही या फंक्शन्समध्ये. तर हे इसेन्शियल फंक्शन्स कोणकोणते आहेत की ज्याच्यामध्ये पॉवर डेलिगेट करता येत नाही किंवा ह्या गोष्टी करण्यासाठीची ही कार्य करण्यासाठीची पॉवर डेलिगेट करता येत नाही. तर त्यामध्ये पहिला जो आहे तो रिपील ऑफ लॉ. रिपील ऑफ लॉ म्हणजे जर सपोज एखादा जुना कायदा रद्द करून नवीन कायदा जर आणायचा असेल तर त्यावेळेस ती पॉवर ही फक्त पार्लमेंटकडे आहे. दुसऱ्या कुठल्याही सबऑर्डिनेट अधिकाऱ्याकडे किंवा कोणाकडे ती हस्तांतरित करता येत नाही ती डेलिगेट करता येत नाही. हा त्यातला इसेन्शियल फंक्शन्स आहे. त्यानंतर मॉडिफिकेशन्स. एखादा जुना कायदा आहे आणि जुन्या कायदा किंवा करंट कायदा जो सध्या चालू आहे त्या कायद्यामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल काही मॉडिफिकेशन्स करायचे असतील तर मॉडिफिकेशनच्या संदर्भातल्या सूचना हे त्या सबऑर्डिनेट्स अधिकारी किंवा ज्यांना पॉवर दिले तर ते फक्त सूचना करू शकतात की या ठिकाणी अशा गरजा आहेत. मग त्यामध्ये शिक्षाची तरतूद असेल ती वाढवायची असेल कमी जास्त करायची असेल किंवा टेरिटरी वाढवायची असेल ज्या काही मॉडिफिकेशन्स त्या स्टॅच्यूट्समध्ये करायच्या असतील या फक्त आणि फक्त पार्लमेंटच करू शकतं दुसरं कोणी करू शकत नाही किंवा ती लेजिस्लेटिव्ह बॉडी. त्याच्यानंतर रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीज म्हणजे जर सपोज तो जो कायदा आहे तो कायदा वापरताना जर काही अडचणी येत असतील काही अडथळे निर्माण होत असतील तर ते अडथळे दूर करण्यासाठी ची जी पॉवर आहे ती आपण कधीही डेलिगेट करू शकत नाही. ती फक्त लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटीकडेच असते. त्यांना सांगितलं जातं की बाबा या अडचणी याच्यामध्ये येत आहेत ह्या अडचणी कशा दूर करता येतील. म्हणजे टॅक्सेशनच्या संदर्भात बऱ्याचदा अडचणी येतात किंवा इतर कुठल्याही पॉलिसीज असतील त्याच्या संदर्भात अडचणी येतात. तर मग त्या अडचणी जर दूर केल्या तर हा कायदा योग्य तऱ्हेने वापरता येतो असं त्यामध्ये सांगितलं जातं. त्याच्यानंतर आहे फ्युचर ॲक्ट्स. म्हणजे जे कायदे अजून अस्तित्वात नाही आहे तर ते फ्युचरमध्ये येऊ शकतात किंवा जर सपोज एक 4 वर्षांनी आले 2 वर्षांनी आले 1 वर्षांनी आले पण त्यासाठीची पॉवर आत्ताच नाही आहे किंवा ते जेव्हा येतील फॉर एक्झाम्पल की 2 महिन्यानंतर एखादा कायदा नवीन आला तर तो आल्या तो ॲडॉप्ट करायचं की नाही हे पार्लमेंटला विचारून किंवा पार्लमेंट ठरवेल
की येस हा जो कायदा आहे किंवा पार्लमेंटनी जर त्याच्या संदर्भातली जर पॉवर राज्य सरकारकडे दिली असेल तर तो ते कायदा ॲडॉप्ट करू शकतात. असे बरेच कायदे आहेत की फॉर एक्झाम्पल की बेगर्स प्रिव्हेन्शन हा जो कायदा आहे, बॉम्बे बेगर्स प्रिव्हेन्शन कायदा, हा महाराष्ट्राचा कायदा आहे, महाराष्ट्रामध्ये चालू होता 1959चा. हा कायदा पुढे जाऊन दिल्ली सरकारने याला ॲडॉप्ट केलं आणि त्यांनी ते चालू ठेवलं. म्हणजे काय की एखादा कायदा अस्तित्वात जो असेल तर तो ॲडॉप्ट करता तुम्हाला येऊ शकतो, परंतु एखादा कायदा जर अस्तित्वात नसेल आणि जो फ्युचरमध्ये आला तर त्या फ्युचर ॲक्टला तुम्हाला डायरेक्टली ॲडॉप्ट करता येणार नाही, तुम्हाला त्यासाठी पार्लमेंटची मान्यता ही लागणारच आहे. हे फ्युचर ॲक्टच्या संदर्भात झालं. त्याच्यानंतर रिट्रोस्पेक्टिव्ह ऑपरेशन, म्हणजे काही कायदे सपोज आज आलेत परंतु त्याला रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट द्यायचा की नाही हे पार्लमेंट ठरवू शकते. हे डेलिगेटेड ऑथॉरिटीला ठरवता येत नाही आणि त्याच्या संदर्भातली पॉवरही डेलिगेट करता येत नाही. म्हणजे सपोज पार्लमेंटनुसार जर ती पॉवर कोणाला डेलिगेट केली तर ते कधीही कुठल्याही गोष्टीसाठी रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देऊ शकतात आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट आपल्याला दिसून येऊ शकतात. त्यामुळे रिट्रोस्पेक्टिव्हसाठी तुम्हाला पार्लमेंटकडे जावं लागेल आणि ही पॉवर डेलिगेट करता येणार नाही. त्याच्यानंतर आहे इम्पोजिशन ऑफ टॅक्स. टॅक्सेशनची जी लिमिट ठरवायची किंवा टॅक्सेशन टॅक्सेशनच्या पॉलिसीच्या ठरवायच्या आहेत हे ठरवण्याची जी पॉवर आहे ती फक्त पार्लमेंटकडे आहे किंवा त्या पर्टिक्युलर बॉडीकडे आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल की सेंटरने एखाद्या पर्टिक्युलर सांगितलं की 18% GST आहे किंवा मोटर व्हेकल ॲक्टचं जर आपण पाहिलं की मोटर व्हेकल ॲक्टमध्ये जर सपोज कोणी त्या जो कायदा मोडला तर त्यांना अशा पद्धतीच्या शिक्षेची तरतूद आहे, तर ती शिक्षेची तरतूद थोडी कमी करण्याचा अधिकार हे राज्य सरकारकडे त्यांनी डेलिगेट केलेले की तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही पॉवर त्या ठिकाणी किती वापरायची ती तुम्ही करू शकता. परंतु ते मुळात म्हणजे जो ओरिजिनली जो टॅक्स आहे तो इम्पोज करण्याची जी पॉवर आहे ती त्यांच्याकडे डेलिगेट करता येत नाही, ती फक्त पार्लमेंटकडेच राहते. त्यानंतर आउटस्टर ऑफ कोर्ट्स, म्हणजे कोर्टाची जी मर्यादा आहे ती मर्यादा एखाद्या म्हणजे ती पार्लमेंटकडेच असते, लेजिस्लेटिव्ह बॉडीकडे असते. उदाहरणार्थ एखादा जर कायदा आला तर तो कायद्याची अंमलबजावणी ही ट्रिब्युनलकडे द्यायची आहे का त्या सिव्हिल कोर्टाकडे द्यायची आहे का हायकोर्टाकडे द्यायची आहे, ही जी मर्यादा जी ठरवली जाते किंवा हे नक्की कोणता कोर्ट हे टॅकल करू शकतं ही सिच्युएशन किंवा या कायद्यानुसारच्या तरतुदी, हे फक्त पार्लमेंट ठरवू शकते, बाकी इतर कोणालाही त्या संदर्भात पॉवर देता येत नाही. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो आहे तो ऑफेन्सेस अँड पेनल्टी. कोणत्याही कायद्याचा जर भंग होत असेल तर त्या संदर्भात शिक्षेची तरतूद ही पार्लमेंट ठरवत असते की यांना किंवा ती लेजिस्लेटिव्ह बॉडी ज्यांना ती पॉवर दिली गेलेली आहे ती ते ठरवत असते. आणि हे ठरवत असताना इतर कोणालाही त्याच्या संदर्भातले अधिकार हे दिले जात नाही. त्याच्यानंतर आता हे आपण पाहिले की इसेन्शियल फंक्शन्स आपण पाहिले की जे विच कॅनॉट बी डेलिगेटेड, पुढे दिले जाऊ शकत नाही, हस्तांतरित केले जाऊ शकत नाही. परंतु जे नॉन इसेन्शियल फंक्शन्स आहेत की जे पार्लमेंट डेलिगेट करू शकतात ते याच्यामध्ये काय काय आहे, तर फर्स्ट म्हणजे कमेन्समेंट, म्हणजे प्रत्येक कायद्यामध्ये त्याच्या अपॉइंटमेंटची डेट किंवा तारीख असते, परंतु हे प्रत्येक सरकारवर अवलंबून असते की त्या राज्यात तो कायदा कधी लागू करायचा. उदाहरणार्थ जो मोटर व्हेकल ॲक्टच्या संदर्भात आपण पाहिलं की मोटर व्हेकल ॲक्ट हा पार्लमेंटने जेव्हा पास केल्यानंतर हा प्रत्येक राज्य सरकारवर अवलंबून आहे की तो कायदा त्यांनी त्या राज्यामध्ये कोणत्या तारखेपासून आणायचा आहे. पार्लमेंटने एक तारीख ठरवून दिली, फॉर एक्झाम्पल की 1 एप्रिलपासून हा कायदा पार्लमेंटने सांगितले की देशामध्ये लागू करण्यात आलेला आहे, परंतु तो कायदा महाराष्ट्रामध्ये तो 1 मेला करायचा आहे का 1 एप्रिललाच करायचा आहे का आणखी पुढच्या कुठल्या तारखेपासून करायचं आहे हे त्या राज्य सरकारवर ते अवलंबून असू शकतं आणि त्याची पॉवर ती राज्य सरकारला डेलिगेट केली जाते. त्यानंतर आहे सप्लाइंग डिटेल्स, म्हणजे कायदा बनवल्यानंतर त्या कायद्याच्या पॉलिसी ह्या त्या एक्झिक्युटिव्हकडे सांगितल्या जातात. त्या पॉलिसीवरूनच एक्झिक्युटिव्ह ते कायदा कसा वापरायचा ते ठरवतात व त्यानुसार तो कायदा ॲप्लाय केला जातो. त्या ॲक्टनुसार जे आहे ते रूल्स बनवले जातात. म्हणजे एखादा स्टॅच्यूट्स पार्लमेंटकडे सँक्शन झाला, स्टॅच्यूट्स त्या पार्लमेंटने बनवला, एखादा ॲक्ट बनवला, तर त्या ॲक्टच्या ज्या रूल्स रेग्युलेशन्स आहेत किंवा नोटिफिकेशन्स आहेत ह्या संदर्भात ज्या पॉवर्स आहेत ह्या त्या राज्य सरकारकडे डेलिगेट केले जाऊ शकतात. ते राज्य सरकार त्याच्यानुसार त्याचे रूल्स तयार करू शकतात. त्याच्यानंतर आहे इन्क्लुजन, म्हणजे एखादा कायदा तयार झाल्यानंतर तो कायदा कोणकोणत्या टेरिटरीसाठी आहे हे सांगितलं जातं की या ठराविक टेरिटरीमध्ये हा कायदा जो आहे तो वापरला जाईल, अंमलात आणला जाईल. परंतु त्याच्यामध्ये जर अशी प्रोव्हिजन आहे
की ही टेरिटरी किंवा जो क्लास ऑफ पीपल आहे, ज्या लोकांसाठी कायदा बनवणार, त्याच्यामध्ये जर वाढवण्याबाबतीत जर तरतुदी केल्या असतील तर ते सरकार त्याच्यामध्ये इन्क्लुजन करू शकतं. नंतर पुढे जाऊन एक्सक्लुजन, जशा पद्धतीने इन्क्लुजन आहे तशाच पद्धतीने एखाद्या टेरिटरीवरून तो जो कायदा आहे तो काढलाही जाऊ शकतो. नंतर आहे सस्पेन्शन, की काही पॉवर ह्या त्या ॲक्टमधील प्रोव्हिजन सस्पेंड करण्याकरता असतात. म्हणजे काही तरतुदी अशा असू शकतात की या तरतुदी वापरल्या तर कुठेतरी फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन होत असेल किंवा त्याच्यातून काहीतरी ॲडवर्स इफेक्ट आपल्याला दिसून येत असतील, तर अशा वेळेस त्या ज्या तरतुदी आहेत त्या पूर्ण कायदा रद्द करण्याऐवजी त्या ठराविक तरतुदी जर रद्द करायच्या असतील तर किंवा त्या तुम्हाला त्या ठिकाणी वापरायच्या नसतील तर तुम्ही ते सरकार जे आहे ते पॉवर डेलिगेट करून सांगू शकतं. नंतर आहे ॲप्लिकेशन ऑफ एक्झिस्टिंग लॉ, म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये जर सपोज काही कायदे असतील तर ते कायदे आपल्या राज्यात वापरायचे की नाही हे त्या पर्टिक्युलर राज्य सरकारला त्यांनी ती पॉवर दिलेली आहे लेजिस्लेटिव्हनी. जसं मी मगाशीच ते बॉम्बे बेगर्स प्रिव्हेन्शन ॲक्ट 1959च्या संदर्भात सांगितलं. हा ॲक्ट जो आहे 1959मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये हा लागू झाला होता, परंतु दिल्ली सरकारने पुढे जाऊन त्याला काही वर्षानंतर ठरवलं की येस आम्हालाही हा कायदा आवश्यक आहे आणि आमच्याकडे तो आम्ही वापरू शकतो. काही राज्य सरकारने तो नंतर घेतलेलाही नाही आहे असं आहे. त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर आहे मॉडिफिकेशनच्या संदर्भात. जसं आपण पाहिलं की कायद्यामध्ये पूर्णपणे दुरुस्ती करता येत नाही, परंतु काही ठराविक पद्धतीची दुरुस्ती ही त्यामध्ये केली जाऊ शकते. तर हे आपण पाहिलं. तर मॉडिफिकेशन संदर्भातल्या पॉवर या डेलिगेट केल्या जात नाहीत हे आपण पाहिलं. परंतु बऱ्याचदा की त्याच्यामध्ये जर सपोज कालांतराने किंवा काही ठराविक परिस्थितीमध्ये जर सपोज हे डेलिगेट करण्याची जर गरज पडली तर ते नक्की ठराविक पॉवर त्यांना दिली जाऊ शकते. नंतर आहे फ्रेमिंग ऑफ रूल्स. तर फ्रेमिंग ऑफ रूल्समध्ये जसं आपण पाहिलं की पॉलिसी ठरवलेली आहे, लेजिस्लेटिव्हनी ही पॉलिसी ठरवलेली आहे, परंतु त्या संदर्भात कोणकोणते रूल्स असू शकतात, कशा पद्धतीने तो कायदा वापरला जाऊ शकतो, या संदर्भातल्या रूल्स आणि रेग्युलेशन्स जे आहेत ते पर्टिक्युलर ते सरकारच त्या ठिकाणी करू शकतं. तर अशा पद्धतीने हे जे फंक्शन्स आहेत हे डेलिगेट केले जाऊ शकतात. तर आपण पाहिलं की परमिसिबल लिमिट आणि परमिसिबल लिमिट या दोन्ही गोष्टी आपण एक्सेसिव्ह डेलिगेशनमध्ये पाहिलेल्या आहेत. या संदर्भात कोणालाही काही आवश्यकता असेल तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, मी त्याच्या संदर्भात तुम्हाला आणखी माहिती देऊ शकतो. धन्यवाद.